पालघर में महाराष्ट्र राज्य परिवहन मंडल के विभागीय कार्यालय में टेंडर की प्रक्रिया जारी थी। यह टेंडर एसटी बस स्टॉप के अगल बगल की जगह पर खाने पीने से लेकर अन्य जरूरत का सामान बेचने की जगह को लेकर था, जिसमें सभी लोग टेंडर फॉर्म के पैसे भरकर आए थे। परंतु महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडल के विभागीय कार्यालय में लोगों के लिए न बैठने की सुविधा थी और न ही पानी पीने की, जिसमें टेंडर भरने वाले पूरे पालघर जिले से आए थे, जिसमें वसई विरार के लोग भी शामिल थे। वहीं वहां हो रही असुविधा को लेकर कुछ लोगों ने विरोध किया। मी बहुजन विकास फाउंडेशन एनजीओचा अध्यक्ष नौशाद पाटील असं सांगतो की इथं महामंडळाच्या याच्यामध्ये आम्ही आलो होतो, निविदा पण भरली होती, पण दुर्दैवाने आमच्या निविदेचा आम्हाला नंबर लागला नाही। परंतु काही दिव्यांगजन जे येतात जातात त्यांना चढणे उतरणे फार शिकायचं होतं। दुसरी गोष्ट अपंगांना बसण्याची काही सोय नाही, शौचालयाची काही माहिती नाही किंवा कॅन्टीन किंवा चहा पाण्याची काही व्यवस्था नसल्यामुळे लोकांना बाहेर जावं लागतं। आमची विनंती आहे की इथे महामंडळाच्या या इमारतीमध्ये अपंग लोकांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी, जेणेकरून अपंगावर त्यांना न्याय मिळू शकतो। ते एसटी महामंडळाने त्यांच्या बस स्थानकाच्या काही जाहिराती काढल्या, टेंडर काढले, आज त्याची सोडत आहे। इथे चहा नाश्ता तर जाऊ द्या, बसायला जागा नाही, प्यायला पाणी नाही, इकडे चक्कर यायला लागलं मला, आता पाणी प्यालो। ही अशी अवस्था, एवढी फी घेतलं या लोकांनी। कमीत कमी पाण्याची तरी व्यवस्था, बसायची व्यवस्था तरी करायला पाहिजे होती की नाही। मी स्वतः अपंग आहे एका पायाने, आणि अपंग असून सुद्धा मी असा उभा आहे। काही कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। एखाद्या हॉलमध्ये ह्या निविदा ओपन करायचा कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता। फार चुकीचं आहे। अपंगांसाठी रिझर्वेशन तर ठेवलं नाही यांनी, आणि यांनी भरले जनरलमध्ये, त्यांना पण इकडे काही सुविधा नाही, बसायची पण सुविधा नाही, पाणी तर राहिलं बाजूला। त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून लवकरच पाठपुरावा केला जाईल आणि वेळ प्रसंगी आंदोलन पण केलं जाईल। पालघर से सलीम खान की एक रिपोर्ट।